नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत गवारची शेंग. तर सर्वात आधी मी शेंग व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. इकडे गॅसवर पाणी ठेवलं आहे. पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी पण उकळलं आहे. शेंग आपण टाकून घेते मी. शेंगा टाकून घेतले. आता 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे शेंगा आपल्याला. कमी गॅस करून घेते. झाकण ठेवून देते. इकडे तावा घेतला आहे. मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची. मिरची व्यवस्थित भाजली गेली. थोडेसे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. हे बघा, शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित भाजली गेली आहे. गॅस बंद करून काढून घेते मी आता भांड्यात. ही बघा, आपली मिरची आणि शेंगदाणे भाजून झाले आहेत. आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ आपण. थोडंसं जिरं पण टाकून घेते. जिरं पण टाकून घेतलं आहे. बारीक करून घेते आता. हे बघा, बारीक करून घेतलं आहे. शेंगा पण चेक करून बघू आपण शिजल्या आहेत का. शेंगा पण व्यवस्थित शिजल्या आहे. गॅस बंद करून घेते. भांड्यात काढून घेते. कढई ठेवून घेतली. तेल टाकून घेते. तेल पण व्यवस्थित गरम झालंय. जिरे आणि जे आपण वाटण केलं होतं ते पण टाकून घेते. थोडीशी हळद, मसाला, थोडंसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचा आहे मसाला. तेल सुटलंय मसाल्याला. आता आपण शिजवून घेतलेल्या शेंगा पण टाकून देऊ. अजून थोडं पाणी टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते. आता 1-2 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊ. ही बघा, आपली भाजी शिजली आहे व्यवस्थित. बघू शकतात, दाखवते. ही बघा, आता गॅस बंद करून घेते आणि भांड्यात काढून घेते. ही बघा, गवारीची भाजी बनवून तयार आहे. बघू शकतात. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप छान होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.